नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्यूडो क्लास आणि स्यूडो एलिमेंटला एक्सप्लोर केलं होतं. त्यामधला नेमकं बेसिक डिफरन्स काय आहे आणि आपण स्यूडो क्लासचा केव्हा यूज करतो आणि स्यूडो एलिमेंटचा केव्हा यूज करतो, हे आपण एकदम डिटेलमध्ये आणि सिंपल भाषेमध्ये एक्सप्लोर केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एस टेक्स्ट स्टायलिंगला एक्सप्लोर करणार आहोत. नेमकं कंटेंटला स्टाईल कसं करायचं, कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ज्याचा वापर करून आपण कंटेंटला स्टाईल करू शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर तयार आहात का मित्रांनो? शिकूया कंटेंटला कसं स्टाईल करायचंय व्हिडिओ स्टाईलमध्ये. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचंय, आपल्या सी-एस-एस नावाच्या फोल्डरमध्ये जायचंय, जे की आहे आपल्या व्हिडिओ स्टाईल कोडिंग फोल्डरमध्ये आणि त्यामध्ये जाऊन ते 13 नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचंय. ते 13 आणि त्याला काय करायचंय, शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करायचं, ज्याने की ते आपलं व्ही-एस कोडमध्ये ओपन होतंय. त्यानंतर आपण इथे एक एच-टी-एम-एल फाईल क्रिएट करणार आहोत. ती असणार आहे आपली index.html. देन त्यामध्ये आपण सी-एस-एस फोल्डरमध्ये style.css नावाची एक ॲड करणार आहोत. एक्सक्लेमेशन मार्क प्रेस करून आपली बॉइलर प्लेट ॲड करून घ्यायची आहे आणि आपलं जे डॉक्युमेंट आहे त्याला नाव द्यायचं आहे सी-एस-एस स्टायलिंग और सी-एस-एस टेक्स्ट स्टायलिंग. इथं आपण काय करू, डॉट पेज नावाचं कंटेनर बनवायचं आहे. त्यामध्ये एक हेडिंग असणार आहे. हेडिंगमध्ये असणार आहे धिस इज सी-एस-एस स्टायलिंग. त्यानंतर त्यामध्ये एक असणार आहे पॅराग्राफ. पॅराग्राफला काय असणार आहे, एक रँडम कंटेंट घेऊ आपण. त्यानंतर अजून एक पी टॅग असणार आहे. त्यामध्ये असणार आहे लॉरेम 100. देन अजून एक पॅराग्राफ असणार आहे. त्यामध्ये कंटेंट असणार आहे 200. त्याला काय करायचंय, आता आपण प्रिव्ह्यू करून बघायचं. तर हे कंटेंट आपल्याला एकदम नॉर्मल दिसणार आहे. त्यामध्ये कसली स्टायलिंग नाही, कारण की आपण यामध्ये स्टायलिंग आणखी ॲड केलेलीच नाही. आपण काय करू, फास्टमध्ये आपण style.css मध्ये काय करू, एक स्टायलिंग ॲड करून घेऊया. बॉडीला आपण एक बॅकग्राऊंड कलर देऊया, ॲक्वा. तर इथं आपली स्टायलिंग ॲड झालेली नाहीये. का? कारण की आपण आणखी आपली जी सी-एस-एस फाईल आहे त्याला एच-टी-एम-एल फाईलसोबत लिंक केलेलंच नाही. तर आपल्याला लिंक करून घ्यायचं आहे style.css ला आणि इथं आपली स्टायलिंग ॲड झालेली आहे. आता आपण बघणार आहोत फॉन्ट स्टायलिंग प्रॉपर्टीजला. तर यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू, आपला जो हेडिंग टॅग त्याला स्टाईल करूया. तर त्यामध्ये टेक्स्ट स्टायलिंग प्रॉपर्टीज मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज येतात आपण ते बघूया. H1 आहे. H1 ला मी काय करतोय, फॉन्ट फॅमिली देतोय. फॉन्ट फॅमिलीचा आपण यूज कशासाठी करतो? फॉन्टचा टाइप चेंज करण्यासाठी. जर आपल्याला आता हा जो फॉन्ट आहे, हा डिफॉल्ट फॉन्ट आहे. मला जर हा फॉन्ट चेंज करायचा आहे कर्सिव्हमध्ये, तर मी याला कर्सिव्हमध्ये चेंज केलंय. टाइम्स न्यू रोमनमध्ये करू शकतो. मे बी तो डिफॉल्टच आहे. त्यानंतर मी याला सेरिफमध्ये बी करू शकतो. बेसिकली फॉन्ट फॅमिलीचा यूज आपण फॉन्टचा टाइप चेंज करायसाठी करतो. जर मी फॉन्ट फॅमिलीचा यूज बॉडी टॅगमध्ये केला आणि तिथं मी काय करतोय, गिल सॅन्स म्हणून फॉन्ट फॅमिली यूज करतोय. तर हा जो फॉन्ट आहे, तो काय होणार आहे, सगळ्या डॉक्युमेंटला अप्लाय होणार आहे. कारण की आपलं जे बॉडी टॅग असतोय त्यामध्ये आपण तेच कंटेंट ॲड करतो, जे की आपण आपल्या कन्सोलवरती दाखवणार आहे. आता यामध्ये आपण फक्त एवढेच फॉन्ट यूज करू शकतो का? तर नाही. यामध्ये जर आपण इथं सजेशन बघितलं, तिथं भरपूर असे फॉन्ट्स आहेत. इव्हन आपण Google फॉन्ट्सचा सुद्धा यूज करू शकतो. Google फॉन्ट्सचा यूज करायसाठी करायचंय सर्च Google फॉन्ट्सला. इथं Google फॉन्ट्सला ओपन करायचंय. इथं फॉन्ट्स सिलेक्ट करायचेत. तर नेमकं कोणता फॉन्ट तुम्हाला यूज करायचा आहे. सपोज मला हा फॉन्ट यूज करायचा आहे. इथं गेट फॉन्ट करणार. गेट फॉन्ट केल्यानंतर इथं गेट एम्बेडेड कोड करायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करू शकतो, आता इथं मल्टिपल वेज आहेत, जे की आपण इथं यूज करू शकतो. मी इथं लिंकचा पण यूज करू शकतो किंवा मी इथं इम्पोर्टचा सुद्धा यूज करू शकतो. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आपण लिंकचा यूज करूया. लिंकला काय करतोय, कॉपी करतोय आणि माझी जी index.html फाईल आहे, त्यामध्ये लिंक टॅगला इथं ॲड करतोय. तर काय करायचं, इथली ही जी फॉन्ट फॅमिली आहे, ही कॉपी करायची आहे आणि इथं ॲड करायची आहे. आणि जर आपण इथं बघितलं, तर हा फॉन्ट इथं ॲड झालेला आहे. आता मी इथं फॉन्ट वेट पण देऊ शकतो.
फॉन्ट वेट म्हणजे नेमकं काय? फॉन्ट वेट म्हणजे तो किती बोल्ड असला पाहिजे. तर त्याची पण एक रेंज आहे. 100 पासून आपण 900 पर्यंत त्याला एक व्हॅल्यू देऊ शकतो. नाहीतर आपण काय करू शकतो, त्याला एक बोल्ड करू शकतो, बोल्डर करू शकतो किंवा लाइटर किंवा नॉर्मल ठेवू शकतो. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत तिथे एक फिक्स व्हॅल्यू आहे त्यांची. जर मी बोल्ड केलं, बोल्ड होणार आहे. मी जर बोल्डर केलं, तर ते आणखीच बोल्ड होणार आहे. जर लाइटर ठेवलं, तर ते नॉर्मल राहणार आहे आणि नॉर्मल तर आपल्याला ॲज नॉर्मल माहितीच आहे. जर सपोज मला दुसरा फॉन्ट ॲड करायचा आहे, सेम वेने आपण फॉन्ट्स ॲड करू शकतो. आता हे तर झालं लिंकचं यूज करून. इम्पोर्टचं यूज करून कसं करू शकतो? इम्पोर्टचं यूज करून मी डायरेक्ट काय करणार, इम्पोर्टला कॉपी करणार आणि जो style.css आहे, एकदम टॉपला style.cssच्या एकदम टॉपला मी काय करणार, हा पेस्ट करणार आणि हे जे स्टाईल टॅग आहे, हा स्टाईल टॅग काढायचा आहे. कारण की आपण हे जे इंटरनल सी-एस-एस आहे, त्यासाठी आपण स्टाईल टॅगचा वापर करतो. इथं गरज नाहीये आणि जर आपण इथं बघितलं, तरी सुद्धा हे वर्क करतंय आणि जर मी इथं index.html मध्ये ॲड केलेली लिंक जरी रिमूव्ह केली, तरी सुद्धा हे वर्क करणार आहे. का? कारण मी ह्याला style.css मध्ये ऑलरेडी ॲड केलेलं आहे आणि बट जर मी इथं ह्याला कमेंट करतोय, हां, हे फॉन्ट स्टाईल वर्क करणार नाही आणि मी इथं कमेंट केलंय आणि इथं मी ह्याला रिस्टोअर केलं लिंकला, तरी सुद्धा हे वर्क करणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच, की आपण Google फॉन्ट्सला एकतर इम्पोर्ट करूनही यूज करू शकतो. लिंकचा वापर करून सुद्धा यूज करू शकतो. फक्त आपल्याला करायचंय काय? लिंक जर केली तर आपल्याला एच-टी-एम-एल फाईलमध्ये ॲड करायचं आहे आणि जर इम्पोर्टचा यूज केलाय, तर त्याला सी-एस-एसमध्ये इम्पोर्ट करायचंय. तर हे झालं नॉर्मल फॉन्टबद्दल. आपण आणखी फॉन्ट्स आहेत, जे की आपण बघूया. इथे फॉन्ट, बोल्ड फॉन्ट मी सर्च करतोय इथं. बोल्ड फॉन्ट आहे हा. आणि मी ह्याला फॉन्टला काय करतोय, गेट करतोय आणि आपण काय करू ह्याचा कोड घेऊया. तर मी इथं कॉपी करतोय लिंकला. इथं ॲड केली ही लिंक. आपल्याला ही फॉन्ट फॅमिली यूज करावी लागणार आहे. तर आता मी इथं काय करतोय, ही फॉन्ट फॅमिली यूज करतोय. फॉन्ट फॅमिली आहे ती यूज करताना कधी पण बॉडी टॅगमध्ये यूज करतो. कारण की आपल्याला पाहिजे की आपल्या कंटेंटनी सेम फॉन्ट फॅमिली यूज करायला पाहिजे. फॉन्ट वेट आपण कंटेंटनुसार चूज करतो, बट फॉन्ट फॅमिली आपण कॉमनच ठेवतो. खूप रेअर सिनारिओमध्ये आपण वेगवेगळे फॉन्ट यूज करतो. मे बी जर एखादं कंटेंट आहे, जे की आपण दुसऱ्या वेबसाईटहून आपल्या वेबसाईटवरती ॲड करतोय, ते दाखवण्यासाठी मे बी आपण डिफरंट फॉन्ट स्टाईल यूज करू शकतो. बट आपण मोस्ट ऑफ टाईम कॉमन फॉन्ट्सच यूज करतो. मी फॉन्ट फॅमिली बॉडी टॅगमध्ये ॲड केल्यामुळे पूर्ण बॉडी टॅगमधल्या एलिमेंटला ती फॉन्ट फॅमिली ॲड झालेली आहे. त्याआधी आपण काय करू, एक नॉर्मल कोणता तरी फॉन्ट घेऊया Google फॉन्टवरून. त्यासाठी मी काय करतो, रोबोटो फॉन्ट घेतोय. फॉन्ट फॅमिली रोबोटो फॉन्ट फॅमिली यूज करायची. सिंपलमध्ये फॉन्ट फॅमिलीचा यूज आपण फॉन्टचा टाइप चेंज करण्यासाठी करू शकतो आणि आपल्याला जर एखादा फॉन्ट एक्सटर्नली यूज करायचा आहे, तर आपण तो Google थ्रू इम्पोर्ट करू शकतो. Google फॉन्ट्स आहेत आणि भरपूर असे फॉन्ट्स आहेत, जे की आपण इम्पोर्ट करू शकतो आणि यूज करू शकतो. आता आपण काय करू, आपल्या फॉन्ट साइजला एक्सप्लोर करूया. फॉन्ट साइजचा वापर आपण फॉन्ट साइज मॅनेज करण्यासाठी करतो. जर मला एखाद्या एलिमेंटची फॉन्ट साइज मॅनेज करायची आहे, तर मी फॉन्ट साइज प्रॉपर्टीचा यूज करणार. आता मी इथं फॉन्ट साइज H1 ची काय केली आहे, 40 पिक्सेल केली आहे. मे बी मी याला 50 पिक्सेल पण करू शकतो आणि त्यामध्ये पण आपल्याकडे साइझिंग युनिट्स आहेत, की आपण कोणते साइझिंग युनिट्स वापरले पाहिजे. आता साइझिंग युनिट्सचा आपण वापर कशासाठी करतो, हे आपण एकदम डिटेलमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूच. मोस्ट ऑफ टाईम आपण रेम आणि एमला यूज करतो. आणि जे साइझिंग युनिट आहेत, रेम आणि एम हे आपल्याला वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनवण्यामध्ये हेल्प करतात. नेमकं ते कशी हेल्प करतात, तेही आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. जस्ट एवढं लक्षात ठेवा, आपल्याकडे पिक्सेलच्या व्यतिरिक्त सुद्धा साइझिंग युनिट्स आहेत. तर इथं आपण सपोज मला याला काय करायचं आहे, H1ला 12 पिक्सेलच करायचं मी 12 पिक्सेल पण करू शकतो. बट आता H1 वापरलंय म्हणजे मी जी डिफॉल्ट साइझ आहे त्याच्यापेक्षा जास्त साइझ करायची आहे म्हणूनच वापरलंय. त्यामुळे मी ते 34 पिक्सेल करतोय आणि तुम्ही फॉन्ट वेट जो आहे तो करतोय 500 500 किंवा मी 900 पण करू शकतो. 900 इथं मी केलेलं आहे.
आता फॉन्ट वेटचा आणि फॉन्ट साइजचा आपण कशासाठी यूज करतो हे ते एकदम क्लिअरच झालं असेल. की टॅगमध्ये आपण डिटेल कंटेंट ॲड करतो. जर सपोज माझं आता सपोज पी टॅगमध्ये हे कंटेंट आहे आणि मला ह्याला काय करायचंय व्हर्टिकली अलाइन करायचंय. व्हर्टिकली अलाइन करायचं म्हणजे यामध्ये मला स्पेसिंग ॲड करायची आहे. स्पेसिंग ॲड करण्यासाठी मी काय करणार पी टॅगला सिलेक्ट करणार आणि लाईन हाईट 2 करतोय. तर ही काय होणार आहे लाईन हाईट यामध्ये ॲड होणार आहे. किती ॲड होणार आहे? फॉन्ट साइजच्या डबल ॲड होणार आहे. सपोज याची फॉन्ट साइज 16 पिक्सल आहे, तर यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ते 32 पिक्सलचं होणार आहे. तर सपोज मी इथं ॲड करतोय 1.5 टाइम्स ॲड होणार आहे. म्हणजे अ, त्याचं 16 पिक्सल असेल तर 16 पिक्सलचं 1.5% जास्त होणार आहे. म्हणजे 24 पिक्सल होणार आहे. आणि जर मला चेक करायचंय, की फॉन्ट साइज किती आहे, तर मी तेही चेक करू शकतो. तर इथं बघितलंय आपण जर इथं कॉम्प्युटरमध्ये आलोत आणि कॉम्प्युटरमध्ये इथं फॉन्ट फॅमिली आहे, इथं हाईट आहे. हाईट किती आहे? लाईन हाईट किती आहे? 24 पिक्सल आहे आणि फॉन्ट साइज किती आहे? फॉन्ट साइज जर बघायचं झालं, तर फॉन्ट साइज मी इथं पॅराग्राफला दिलेली नाहीये. तर इथं मी काय करतो, पॅराग्राफला फॉन्ट साइज ॲड करतोय सपोज 16 पिक्सल. तर इथं फॉन्ट साइज आहे 16 पिक्सल. लाईन हाईट किती आहे? 24 पिक्सल. तर सपोज मी इथं ते करतोय. जर इथं पी टॅगची आपण फॉन्ट साइज बघितली, तर इथं आहे 16 पिक्सल आणि लाईन हाईट बघितली ती आहे 48 पिक्सल. मी जर इथं सपोज 1 यूज करतोय, तर हे इक्वली होणार आहे फॉन्ट साइजच्या. जर मी 2 यूज करतोय, हे डबल होणार आहे. जर मी 3 यूज केलं, तर टिबल होणार आहे. म्हणजे त्याच्यानुसार. त्यानंतर आपण लेटर स्पेसिंग सुद्धा मॅनेज करू शकतो. आणि जर मी इथं सपोज लेटर स्पेसिंग करतोय 20 पिक्सल, तर प्रत्येक लेटरमध्ये 20 पिक्सलचं डिस्टन्स येणार आहे. आणि मी इथं 2 पिक्सल यामधली लेटर स्पेसिंग ठेवली आहे, जी की खूप जास्त दिसत आहे. मी 1.2 ठेवतोय. त्यानंतर मी वर्ड स्पेसिंग सुद्धा मॅनेज करू शकतो. सपोज एका वर्डमध्ये म्हणजे 2 वर्डमध्ये किती डिस्टन्स असायला पाहिजे ते सुद्धा मी मॅनेज करू शकतो. वर्ड स्पेसिंगचा यूज करून. तर जर मी इथं वर्ड स्पेसिंग 12 पिक्सल करतोय, प्रत्येक वर्डमध्ये 12 पिक्सलचं डिस्टन्स येणार आहे. त्यानंतर आपण अलाइनमेंट सुद्धा करू शकतो कंटेंटची. जर सपोज माझा पी टॅग आहे, त्याचं नेमकं कंटेंट कसं अलाइन व्हायला पाहिजे. जर सपोज हे माझं कंटेंट आहे आणि मी त्याला काय करतोय टेक्स्ट अलाइन करतोय. अलाइन कसं करू शकतो? एक तर त्याला मी लेफ्टला शिफ्ट करू शकतो किंवा राइटला शिफ्ट करू शकतो किंवा सेंटरला शिफ्ट करू शकतो. तर मी त्याला सेंटरला शिफ्ट करतोय. तर बघायचं इथं माझं कंटेंट सगळ्या पीचं कंटेंट म्हणजे जेवढे बी पी टॅग्स आहेत त्यांचं कंटेंट सेंटरला शिफ्ट झालेलं आहे. तर मी त्याला राइट करतोय, तर ते राइटला शिफ्ट होणार आहे आणि बाय डिफॉल्ट आपलं जे कंटेंट असतं ते लेफ्टपासून स्टार्ट होत असतंय. तो ते लेफ्टला शिफ्ट होणार आहे. तर मी यामध्ये आणखीन एक व्हॅल्यू ॲड करू शकतो जस्टिफाय ज्याने काय करणार आहे आपलं पॅराग्राफ प्रॉपर दिसणार आहे. मी इथं लेटर स्पेसिंग पण काढून टाकतोय. जर बघितलं तर जस्टिफाय केल्यानंतर आपलं कंटेंट एकदम वेल अलाइन होणार आहे, जे की आपलं प्रॉपरपणे दिसणार आहे. त्यानंतर आपलं जो आहे, तो आहे टेक्स्ट डेकोरेशन. त्या टेक्स्ट डेकोरेशननी काय होतंय, टेक्स्ट डेकोरेशनचा यूज आपण कशावर करू? H1 वर करूया. टेक्स्ट डेकोरेशन. आता टेक्स्ट डेकोरेशनचा यूज आपण याच्या आधीही बघितला आहे, जेव्हा आपण अँकर टॅगचा यूज केला. त्या टाईमाला मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन नाही केलं, की टेक्स्ट डेकोरेशनचा यूज कशासाठी करतो. तर सपोज मला अंडरलाईन करायचं आहे माझ्या H1 टॅगला. तर मी काय करणार आहे त्याला टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईन प्रॉपर्टी देणार आहे. प्रॉपर्टी काय असणार आहे? टेक्स्ट डेकोरेशन त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? अंडरलाईन आणि त्याने काय होणार आहे? अंडरलाईन म्हणजे टेक्स्टला अंडरलाईन ॲड होणार आहे. त्यामध्ये तेवढीच एक प्रॉपर्टी आहे का? नाही. तर त्यामध्ये आपण जर इथं बघितलं, त्यामध्ये भरपूर प्रॉपर्टी आहेत. तर डॅश आहे. डॅशनी काय होणार आहे? तर सपोज मी काय करतो इथं अंडरलाईन करतोय आणि अंडरलाईन काय आहे? डॅश्ड आहे. म्हणजे डॅश्ड फॉर्ममध्ये अंडरलाईन आहे किंवा इथं डॉटेडमध्ये पण आहे. डॉटमध्ये अंडरलाईन ॲड होणार आहे. त्यानंतर इथं आहे वेव्ही, जे की वेव्ही फॉर्ममध्ये अंडरलाईन ॲड होणार आहे. त्यानंतर भरपूर अशा अंडरलाईन्स आहेत. जर मी इथं ओव्हरलाईन आहे. ओव्हरलाईन काय करते? वरून पण एक लाईन ॲड करते. देन मी इथं लाईन थ्रू पण ॲड करू शकतो. लाईन थ्रू काय होणार आहे? लाईन अशी मधून जाणार आहे त्याच्या. तर मी अंडरलाईन काढतोय आणि लाईन थ्रू करतोय, तर नुसतं लाईन थ्रू सुद्धा वर्क करणार आहे. बेसिकली टेक्स्ट डेकोरेशनचा आपण यूज टेक्स्टला डेकोरेट करण्यासाठी करतो. मग एक्स्ट्रा स्टाईल देण्यासाठी करतो. सपोज मला त्याला अंडरलाईन करायचंय कंटेंटला त्या स्पेसिफिक. आता मोस्ट ऑफ टाईम आपण काय करतो, एखादी लिंक प्रोव्हाईड केलेली असेल, म्हणजे मोस्ट ऑफ टाईम आपण काय करतो, लिंक प्रोव्हाईड करतो.
आपण जर कंटेंट वाचला असेल, एखादा ब्लॉग वाचला असेल, तर त्यावरती कसं असतं एक कंटेंटबद्दल इन्फॉर्मेशन असते आणि त्या कंटेंटमध्ये एक वर्ड असतो. त्या वर्डची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी पण आपण तिथं क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तर त्या टाईमाला आपण त्याला अँकर टॅगमध्ये बाइंड करतो आणि जेव्हा आपण त्या कंटेंटवरती हॉव्हर करतो, त्या टाईमाला कंटेंट आपल्याला म्हणजे ते जे टेक्स्ट आहे आपल्याला त्या कंटेंटवरती टेलिपोर्ट करतं. जर सपोज मी इथं दाखवतो तुम्हाला. मी काय करतो इथं ई टॅगमध्ये ॲड करतोय अँकर टॅग आणि अँकर टॅगमध्ये मी टाकतोय https://www.youtube.com आणि इथे मी काय करतोय सी रिझल्ट ऑन YouTube जस्ट ही लाईन ॲड केलेली आहे. तर इथं काय आलेलं आहे सी रिझल्ट ऑन YouTube आणि मी जर ह्याला क्लिक केलं, तर YouTubeची वेबसाईट ओपन होणार आहे. सिंपली असंच. बट आता इथे काय आहे, इथं ऑलरेडी सी रिझल्टला अंडरलाईन आहे. बट मी काय करू शकतो, अंडरलाईन काढून टाकणार आहे. जेव्हा होव्हर होईल त्यावेळेस व्हायला पाहिजे अंडरलाईन. मी इथं काय करतो, एला अँकर टॅगला सिलेक्ट केलंय. अँकर टॅगमध्ये काय करतोय, टेक्स्ट डेकोरेशन नन करतोय. नन म्हणजे टेक्स्ट डेकोरेशन पाहिजेच नाही. आता इथं टेक्स्ट डेकोरेशन तर दिसत नाहीये. तर मी काय करू शकतो इथं, त्याला फॉन्ट स्टाईल इटॅलिक देऊ शकतो आणि त्याला मी काय करतोय, फॉन्ट वेट बोल्डर देतोय. इथं बोल्डर झालंय. त्याला जर कोणी हॉव्हर करतंय, तर काय व्हायला पाहिजे, टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाईन व्हायला पाहिजे आणि टेक्स्टचा जो किंवा कलर जो आहे, तो रेड व्हायला पाहिजे. आणि जर इथं मी ह्याला हॉव्हर करतोय, तर इथं अंडरलाईन पण आली आहे आणि अंडरलाईनला कलर अंडरलाईनचा कलर सुद्धा मी इथं डिफाईन करू शकतो. जर सपोज मला इथं अंडरलाईनचा कलर करायचा आहे ब्लू, तोही मी इथे डिफाईन करू शकतो. जर आता मी बघितलं, कलर्ड कंटेंटचा टेक्स्टचा जो कलर आहे तो रेड झालाय, बट अंडरलाईन स्टिल ब्लूमध्ये आहे. कारण की मी त्याला स्पेशली डिफाईन केलंय, की मला अंडरलाईन ब्लू कलरमध्ये पाहिजे आहे म्हणून. मोस्ट ऑफ टाईम आपण टेक्स्ट डेकोरेशनचा यूज अंडरलाईन रिमूव्ह करण्यासाठीच करतो. कारण की मोस्ट ऑफ टाईम आपण लिंक्स सोबतच मॅनिप्युलेट करतो वेब पेजला. मोस्ट ऑफ टाईम आपण अँकर टॅग सोबतच काम करतो. ज्या टायमाला आपलं वेब पेज आपली वेबसाईट आहे आणि त्यावरती मल्टिपल कंटेंट आहे. त्या कंटेंटवरती टेलिपोर्ट करण्यासाठी किंवा नेव्हिगेट करण्यासाठी आपण लिंक्सचा वापर करतो आणि बाय डिफॉल्ट लिंक्स काय करतात, अंडरलाईन ॲड करतात. ती रिमूव्ह करण्यासाठी आपण टेक्स्ट डेकोरेशनचा यूज करतो. तिथं मी काय करतोय, टेक्स्ट डेकोरेशन लाईन थ्रू याला रिमूव्ह केले आणि इथं आपण टेक्स्ट ट्रान्सफॉर्मला बघूया. तर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म करतं काय नेमकं? आता आपलं जे आहे टेक्स्ट ते डिफॉल्टली कसं रेंडर होतं, जे की आपण म्हणजे ॲज इट इज आपण टाइप केलंय तसं रेंडर होतं. जर मी कॅपिटलमध्ये केलंय, तर ते कॅपिटलमध्ये रेंडर होणार आहे. स्मॉलमध्ये केलंय, तर स्मॉलमध्ये रेंडर होणार आहे. बट सपोज मी काय केलंय, रँडमली कंटेंट टाइप केलंय आणि मला माहीतच नाही, की मला कसं रेंडर करायचं होतं किंवा मी त्याला सेंटेन्स वाईज नाही केलं किंवा काही लेटर्स कॅपिटल नाही केले, तर मग मी काय करू शकतो, त्याला स्टाईल करू शकतो. टेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टीचा यूज करून मी त्याला काय करू शकतो, कॅपिटलाइज करू शकतो. कॅपिटलाइजने काय होणार आहे, प्रत्येक वर्ड म्हणजे प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल होणार आहे. तर मी तर सपोज दाखवलं तुम्हाला, तर इथं काय आहे, धिस इज सी-एस-एस स्टायलिंग. मी जर ह्याला इथं काय रेंडर झालंय, धिस इज सी-एस-एस स्टायलिंग. प्रत्येक वर्ड जो आहे त्याचं पहिलं लेटर कॅपिटल झालं आहे. आणि जर मी ही स्टायलिंग जी ॲड केलेली आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्मची ती जर रिमूव्ह केली, तर हे रिमूव्ह होऊन जाणार आहे. मी काय करतो, जर ह्याला अपर केस करतोय, अपर केस सगळं अपर केस होणार आहे. जर मी याला लोअर केस करतोय, तर लोअर केस होणार आहे. म्हणजे बेसिकली आपण केस चूज करण्यासाठी टेक्स्ट ट्रान्सफॉर्मचा यूज करतो. त्यानंतर आपली आहे टेक्स्ट इंडेंट प्रॉपर्टी. टेक्स्ट इंडेंट प्रॉपर्टी नावावरूनच आपल्याला लक्षात येतं इंडेंटेशन ॲड करण्यासाठी प्रॉपर्टीचा यूज केला जातो. जर सपोज माझं हे जे टेक्स्ट आहे, आता हे काय होतंय स्टार्टपासून स्टार्ट होत आहे. जेव्हा आपण एखादा पॅराग्राफ लिहितो, कंटेंट आहे त्याची पहिली लाईन जे कंटेंट आहे पॅराग्राफचं त्याची पहिली लाईन काय करते इंडेंट सोडते. इंडेंट देण्यासाठी मी सपोज इथं 12 पिक्सेलचं इंडेंट देतोय. तर इथं काय होणार आहे, इथं 12 पिक्सेलचं इंडेंट ॲड होणार आहे. तर मी इथं काय करतो, इन्स्टेड ऑफ 12 पिक्सेल मी इथं 24 पिक्सेल ॲड करतोय. तिथं 24 पिक्सेलचं प्रत्येक पॅराग्राफला इंडेंटेशन आहे. सिम्पली आपण मोस्ट ऑफ टाईम पॅराग्राफ सोबतच याचा यूज करतो.
आपण कलर प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे. तर कलर सोबतच आपली बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी आहे, जे की आपण बॅकग्राऊंड कलर पण सेम वेने देऊ शकतो. तर त्यानंतर आपण विड्थ प्रॉपर्टीला बघणार आहोत. विड्थ प्रॉपर्टी म्हणजे हाईट आणि विड्थचा नेमकं यूज कशासाठी करतो? आता हे जे आहे आपलं बॉडीमध्ये कंटेंट आहे. बॉडीमध्ये एक डॉट पेज नावाचं डॉट पेज आहे. पेजला मी काय करतोय, विड्थ देतोय 700 पिक्सल आणि मी काय करतोय ह्याला हाईट देतोय 200 पिक्सल. बॅकग्राऊंड कलर दिलाय हा रेड. जर इथं बघितलं मी, तर जो आपला पेजचा कंटेनर आहे किंवा पेज बॉक्स आहे, तो एवढ्या जागेतच आहे. तर हे कंटेंट जे आहे, हे जे कंटेंट आहे, ते ओव्हरफ्लो झालेलं आहे. म्हणजे मी माझ्या बॉक्सची किंवा माझ्या एका एलिमेंटची हाईट आणि विड्थ डिफाईन करू शकतो आणि त्याच्या पलीकडे कंटेंट गेलं नाही पाहिजे, हे पण मी करू शकतो. जर मी इथं ओव्हरफ्लो प्रॉपर्टीचा यूज केला, मी काय करतो इथं ओव्हरफ्लो हिडन करतोय, तर ते कंटेंट काय होणार आहे, ओव्हरफ्लो होणं बंद होणार आहे. मी काय करू शकतो इथं याला स्क्रोल पण करू शकतो. स्क्रोलने काय होणार आहे, कंटेंटला स्क्रोल बार ॲड होणार आहे, जे की तेवढ्या भागामध्येच काय होणार आहे, ते स्क्रोल अप होणार आहे. इथं जर खाली आलं तर ते कंटेंट खाली आलेलं नाहीये. हे की आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की याचा यूज कसा करायचा. म्हणजे इन सिंपल सांगायचं झालं, तर आपण आपल्या व्ह्यूची हाईट आणि विड्थला लिमिट लावू शकतो. तर मी काय करू शकतो, सपोज माझं जे हाईट आहे, मी इथं हाईट केली आहे 500 पिक्सल. तर 500 पिक्सलच्या खाली हाईट गेली नाही पाहिजे. इथं मी काय करतोय आता, मॅक्स हाईट आणि मीन हाईटचा यूज करतोय. मॅक्स हाईट आणि मीन हाईटचा नेमकं काय सीन आहे तेही बघूया. मॅक्स हाईट मॅक्स हाईट ते यूज करतोय. मॅक्स हाईट 500 पाहिजे आणि मीन हाईट मी काय करतोय, ॲट माझी जी हाईट आहे ती 200 पाहिजे. 200 पेक्षा कमी नाही झाली पाहिजे आणि 500 पेक्षा जास्त नाही झाली पाहिजे. सेम मी काय करतोय, विड्थला करतोय. मॅक्स विड्थ आणि मी अजून इथं मीन विड्थ करतोय. मीन विड्थ किती पाहिजे? मिनिमम 500 विड्थ पाहिजे. आणि जर माझं कंटेंट जे आहे HTMLचं, आता मी काय करतो, इथलं सगळं कंटेंट रिमूव्ह करतोय. तर इथं काय झालंय, ही हाईट आहे बॉक्सची. मिनिमम हाईट किती आहे? 200 पिक्सल. इव्हन त्यामध्ये काही कंटेंटच नाही. जर मी ही हाईट रिमूव्ह केली आणि बघितलं, तिथं रेड कलर दिसणारच नाही. कारण की कंटेंट त्या पेजमध्ये, त्या डिव्हमध्ये काही कंटेंटच नाहीये. त्यामुळे तिथं काहीच दिसत नाही. पण मी इथं जर अप्लाय केलं मिनिमम हाईट 200 पिक्सल पाहिजे. तर काय होणार आहे, 200 पिक्सलची हाईट ॲड होणार आहे. तरी त्यामध्ये कंटेंट नसलं तरी पण ती ॲड होणार आहे. आणि जर मी इथं काय करतोय, एक पॅराग्राफ घेतोय, तर त्यामध्ये लॉरेन 20 ॲड करतोय. त्यामध्ये कंटेंट आलंय. आणखी मी कंटेंट ॲड करतोय. तर त्याची हाईट वाढली आहे. आणखी कंटेंट ॲड केलंय, तर आणखी हाईट वाढली आहे. आणि मी यामध्ये काय करतोय आता लोरेम 300 कंटेंट ॲड केलंय. हां, हाईट वाढली आहे का नाही? तर आता कंटेंट ओव्हरफ्लो झालंय त्यामध्ये. कंटेंट त्याच्या खाली आलंय. पण त्याची हाईट फिक्स राहिली आहे. जी मॅक्स हाईट दिली आहे आपण स्टायलिंगमध्ये, इथं जी मॅक्स हाईट दिलेली आहे 500, इथं कॉन्स्टंट राहिलेली आहे. अशा प्रकारे आपण आपल्या विड्थ आणि हाईटचा यूज करू शकतो. स्पेशली मीन हाईट, मॅक्स हाईट आणि मीन विड्थ आणि मॅक्स विड्थचा यूज करू शकतो. मीन विड्थ म्हणजे ॲट तेवढी विड्थ पाहिजेच. त्यापेक्षा कमी विड्थ झालीच नाही पाहिजे आणि मॅक्स विड्थ म्हणजे ॲट तेवढी विड्थ पाहिजे, म्हणजे एका स्पेसिफिक विड्थ नंतर विड्थ वाढली नाही पाहिजे. मिनिमम हाईट म्हणजे एका स्पेसिफिक हाईट नंतर ती हाईट कमी नाही झाली पाहिजे. मॅक्स हाईट म्हणजे एका स्पेसिफिक हाईट नंतर ती हाईट जास्त झाली नाही पाहिजे. सिंपल. मग काय करूया, एक तिथं मी डॉट बॉक्स करतोय. बॉक्समध्ये काय असणार आहे? H1 असणार आहे. H1 मध्ये काय असणार आहे? फॉलोविंग वेबसाईट्स. ओके. आणि मी इथं काय करतोय, बटन्स ॲड करतोय. एक बटन असणार आहे इथं, त्यामध्ये की अँकर टॅग असणार आहे. इथं असणार आहे https://www.youtube.com. आणि इथं काय असणार आहे, ह्या बटनला क्लास असणार आहे एक BTN आणि असणार इथं
अँकर टॅगला क्लास ए टॅग. आता मी काय करतोय इथं जर ह्याला प्रिव्ह्यू केलं, एकदम सिंपल दिसणार आहे. प्रायर स्टायलिंग आहे सगळी रिमूव्ह करून टाकायची आहे. इथं बॉडीला काय करायचं आहे, कलर द्यायचा आहे. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. डिफॉल्ट कलर जो आहे तो काय करायचा आहे, व्हाईट ठेवायचा ज्याने की आपल्याला कंटेंट दिसणार आहे. इथं आहे व्हिजिट फॉलोइंग वेबसाईट्स. कलर देतोय रेड. रेड कलर नाही झालाय ॲड, बट मी जर कलर ॲड नाही झाला कारण की आपण अँकर टॅग आतमध्ये यूज केलेला आहे. तर इथं मी बटनला बॅकग्राऊंड कलर देतोय रेड, यानी की तो रेड झालाय. आता मी पॅडिंग देतोय 12 पिक्सल. त्यानंतर डॉट बीटीएनचा जो आहे आता हे काय आहे? डिसेंडंट सिलेक्टर. डिसेंडंट सिलेक्टर म्हणजे तो त्याच्या लेव्हलमध्ये आहे. तर मी याला काय करतो आता, फॉन्ट साइज देत आहे 24 पिक्सल. 24 पिक्सल आहे फॉन्ट साइज. त्याचं टेक्स्ट डेकोरेशन नन करतोय ज्याने की त्याची हेडलाईन निघून जाणार आहे. कलर करतोय व्हाईट. त्यामध्ये फ्लॉवर इफेक्ट ऍड करतोय डॉट पी यांना यांना कव्हर केलं तर त्याचा बॅकग्राऊंड कलर व्हायला पाहिजे ग्रीन. तर याला हवर करतोय त्याचं ग्रीन होणार आहे. क्लिक केल्यानंतर तो काय होणार आहे, ओपन करणार आहे. तर YouTubeला ते व्हिजिट करल. तर मी इथं YouTube केलंय. तर YouTube ओपन करणार आहे आणि एक छोटीशी एक्सरसाइज आपण इथं केलेली आहे. आणि सेम प्रकारे आपण काय करणार, सेम आपण इथं काय करणार, Facebookची एक ॲड करणार आहोत. तर Instagramचं सुद्धा ॲड करायचं आहे. तर व्हिडिओनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण CSS टेक्स्ट स्टायलिंगला एक्सप्लोर केलेलं आहे. यामध्ये आपण फॉन्ट साइज, फॉन्ट फॅमिली, देन टेक्स्ट डेकोरेशन त्या प्रॉपर्टीजला एक्सप्लोर केलेलं आहे. त्यानंतर आपण विड्थ आणि हाईट या प्रॉपर्टीजला सुद्धा एक्सप्लोर केलं आहे. नेमकं मीन हाईट आणि मॅक्स हाईटमध्ये काय डिफरन्स आहे, हे आपण एकदम डिटेलमध्ये आणि सिंपल भाषेमध्ये समजून घेतलं आहे. तर चला व्हिडिओंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टाईल करा, भेडो स्टाईलमध्ये.